हॅलो, वेलकम बॅक टू प्रियांकाज व्लॉग. माझ्या सगळ्या मैत्रिणींना शुभ सकाळ. आणि इथे झालेली आहे माझी सकाळच्या रुटीनला सुरुवात आणि छानशा अशा त्याचबरोबर व्लॉगला देखील. इथे मी उर्वीला शाळेत सोडवायला चालली होती आणि तिला सोडून आल्यानंतर इथं मी आता सुरुवात केली माझे स्वयंपाक बनवायला. मी कणिक आहे ना जेव्हा उर्वीला सोडवायच्या आधीच मळून ठेवलेलं होतं. म्हटले 10-15 मिनटात आपण जाऊन येऊपर्यंत कणिक व्यवस्थित असं म्हणजे भिजलं जाईल आणि ना त्याच्या मग व्यवस्थित अशा पोळ्या येतील छान अशा. आणि मग मी काय केलं, इथे ना माझी नाही सवय आहे की ना पहिले मी काय करते, कणिक आहे ना पोळपटावर घेऊन आणि ना ते असं ना परत एकदा मळून घेते आणि त्याचे गोळे करून घेते. हे गोळे ना मला भरपूर म्हणजे अशी सवय आहे. त्या गोळ्यांच्या अंदाजाने ना मला चपात्यांचा पण अंदाज येतो किती बनवायच्या किती नाही. आणि मग ना कसं पीठ पण आपल्याला म्हणजे जर जास्त होणार असेल तर मग ते पीठ पण आपण साईडला काढून ठेवू शकतो. तर मग मी काय केलं, इथं सुरुवात केली पोळ्या बनवायला. आणि ना इकडे मला असं वाटलं की ना माझा कॅमेरा म्हणजे ऑन आहे की नाही, तर ते बघण्यासाठी ना मी बघत होती. तर कॅमेरा चालू होता. कधी कधी काय होतं, पॉजमध्ये असला किंवा मग आपल्याला असं वाटतं कॅमेरा सेट केला आहे आणि आपण व्हिडिओला कॅमेरा ऑन केला आहे, पण कधी कधी ते राहून जातं. असं माझ्याबरोबर आहे ना भरपूर वेळेस झालेलं आहे. म्हणून मग मी जरा चेक करत असते मध्ये मध्ये कॅमेऱ्याकडे बघून. आणि ते ना मी आता मस्त असं ना पीठ कणिक छान भिजलेलं होतं ना, तर त्याच्या पोळ्याही व्यवस्थित झाल्या येत होत्या. तर ना मी तिकडे साईडला आहे ना घमेल्यामध्ये पोळी लाटून ठेवली, कारण ना तवा आहे ना व्यवस्थित तापलेला नव्हता. त्यामुळे मग फास्ट एकदम मी पोळ्या बनवून झाल्या. आणि इकडे ना मी लगेच टोमॅटोची चटणी बनवायला घेतली. मला टोमॅटोची चटणी बनवायची होती डाळीबरोबर. तर माझ्या 2 भाज्या ह्या फिक्सच असतात. मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि सांगितलेलं देखील आहे की 2 भाज्या टिफिन जरी नसला तरी मला 2 भाज्या लागतातच, कारण आम्हाला ती पहिल्यापासून सवय झालेली आहे 2 भाज्यांची. तर एक सुकी आणि एक अशी रशावाली. तर ना इथं टोमॅटो सगळे कट करून घेतले आणि त्यानंतर आहे ना टोमॅटो मी पाण्यामध्ये ठेवले. पाण्यात ठेवल्यानंतर इथे कढईमध्ये लगेच तेल टाकलं आणि ना तेलात मी जिरे मोहरीची फोडणी केली, लसूण टाकला आणि इकडे कांदा टाकला. कांदा व्यवस्थित परतून दिला. आणि ही ना चटणी ना मिस्टरांना खूप आवडते आणि त्यांना तर आवडतेच, पण मला पण खूप आवडते अशी. मी चपातीबरोबर आहे ना सुकी, म्हणजे मला फक्त सुकी टोमॅटोची चटणी आणि चपाती दिली ना तरी खूप आवडते अशी खायला. मी तीच सुकी खाईल. आणि ना पाण्यातून काढलेले ना टोमॅटो मी कढईत टाकले आणि ते पण व्यवस्थित असे हलवून घेतले. त्याआधी ना मीठ टाकलं आणि थोडीशी मी साखर टाकत असते, म्हणजे आंबट गोड तिखट अशी ना चटणी झाली की खूप भारी लागते. मी आता ना कोथिंबीर नाही टाकली. तुम्ही टाकू शकता कोथिंबीरही टाकली जरी, पण काही फारसा फरक पडत नाही. अशी देखील छान लागते. मग इकडे ना त्या बाजूला आहे ना मी टोमॅटो थोडेसे ना वाफायला ठेवले. आणि ना इकडे मी लगेच मोठी कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकून आता मला ही जी मसुराची डाळ आहे ना, मसुराची डाळ बनवायची होती मला तिखट अशी. ती पण मी ना शिजवून घेतली होती. आणि ना त्यामध्ये मी ना आपले मेथीचे दाणे असतात ना, मेथीचे दाणे टाकते. मी कधी पण मसूरची डाळ बनवायची असते ना की मेथीचे दाणे टाकत असते. त्याने मेथी आपल्या हाडांसाठी चांगली असते ना, तर मग ती ॲटलिस्ट डाळीमध्ये तरी खाल्ल्या जाते ती. आपण अशी तर काही खाणार नाही. तर मग मी ती डाळीमध्ये शिजवून घेतली होती आणि ना डाळ छान शिजली होती. आणि इकडे मी परत आहे ना डाळीसाठी ना टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण हे चिरून घेतलं. असं ना सकाळच्या वेळी ना माझं खूप घाईमध्ये असतं स्वयंपाकाला, मला तरी 1-1.5 तास जातोच. आणि इकडे ना जे हिवाळी कांदे आहे ना, त्या कांद्यांमुळे ना माझ्या डोळ्यांना खूप कडू आली होती. आणि ना मग मी इथं लगेच तेल तापल्यानंतर लगेच फोडणी करून घेतली टोमॅटोची. आणि यात डाळीत पण मी टोमॅटो टाकला आणि चटणी टोमॅटोचीच होती. स्वयंपाक बनून झाला माझा आणि इकडे मी लगेच आली साफसफाईला. हे जे टी व्ही कॅबिनेट आहे ना, म्हणजे टी व्ही जे ठेवलेलं आहे यावरती ना खूप धूळ वगैरे बसत असते, कारण ह्या ज्या 2 विंडो आहे ना त्या विंडोवरती ना विंडोतून आहे ना आतमध्ये खूप धूळ असे बारीक कणकण येत असतात. आणि ना एकदा जर पुसल्यानंतर परत संध्याकाळी ना आहे तसेच धूळ त्या टी व्हीवरती बसलेली असते. त्यामुळे ना हे काम माझं ना रोजचं आहे.
टी व्ही वगैरे पुसून घेणे. नाही पुसल्यानंतर खूप असं विचित्र दिसतं, असं ते एकदम फ्रेश वाटत नाही. मग ना हे काम तर मला असतं. इथे ना हा उर्वीचा मोबाईल आहे, रिमोट वगैरे त्यांच्यावरती पण धूळ असतेच. आणि हे ना मग मी असं पद्धतीने ना झाडझटक करून झटक करून घेत होती, असं पोसून घेत होती. समजून घ्या. तर ना माझे शब्द थोडी ना असे आज काय होते काय कळत नाही मला, म्हणजे असे मागे पुढे होत आहेत. आणि ह्या जे विंडोची जे आहे ना कॉर्नर, ते पण आहे ना मी असे व्यवस्थित धूळ त्याच्यावरती पण बसते ती काढून घेतली. आणि इकडे ना ह्या काचेचा जो टेबल आहे ना त्यावरती ना उरीची खेळणी ठेवलेल्या असतात. तिचा खेळणीचा पसारा इतका असतो ना की ती जी वरती बॅग दिसते ना तुम्हाला व्हाईट कलरची, त्या व्हाईट कलरच्या बॅगमध्ये मी ना पूर्णपणे ना असे खेळणी ठेवून दिलेले आहेत. ते हा टेबल रिकामा केला आणि नाही याच्यावरती पण कपडा थोडासा फिरवून घेतला, हात फिरवून घेतला. आणि ना यावरती पण आहे ना खूप धूळ बसते बरं का. एकदम असं ना नको नको वाटतं, असं वाटतं की हा ना टेबल ठेवून द्यावा. पण असं वाटतं की ना बरं आहे, चांगलं आहे, आपल्याला नाश्ता वगैरे करायचा असेल तर आपण तिथं ठेवून आणि करू शकतो. मग त्यानंतर आहे ना मी काय केलं, हे झालं सगळं साफ वगैरे करून घेतलं आणि नंतर झाडू मारून घेतला. झाडू कसं मला आहे ना लादी पुसायची होती, त्यामुळे ना मी काय केलं, एकदा सकाळी माझं झोपेतून उठल्यानंतर झाडू मारून झाला होता, पण ना मला लादी पुसायची होती. कसं आहे, परत आपले पाय वगैरे खराब येतात आणि थोडीशी धूळ किती नाही म्हटलं तरी असतेच. आणि किचनमध्ये स्वयंपाक केल्यानंतर ना थोडीफार कचरा वगैरे पडलेला असतो. त्यामुळे मग मी काय केलं, आपले हे जे झाडू एकदा सगळ्या घरामध्ये मारून घेतला, म्हणजे लादी वगैरे पुसायला व्यवस्थित जरा बरं पडेल. नंतर आहे ना किचनमध्ये हे जे म्हणजे ना कांदा आणि आपले बटाटे ठेवायचे जे हे आहे ना स्टँड आहे ना, तर ते पण आहे ना त्यात पण आहे ना म्हटले चला हे ना आपण आहे ना झाडताना यातला पण जरा काही जो कचरा असेल ना तो पण काढून घेऊया, हे पेपर पण चेंज करूया. मग मी ना झाडता हे केलं. असं मी ना असंच करत असते, झाडता सगळ्यांना असं काही ना काही मला जे दिसलं ना ते लगेच मी पटकन हात मारून घेते, त्या कुठलीही वस्तू असो. झाडू मारून झाला आणि इकडे मी परत हॉलकडे आली. ह्या जो पुढचा जो पोर्शन आहे ना तो मी पुसून घेतला. आणि काय एंट्री आहे तर एंट्री आपली चांगली असलीच पाहिजे. एंट्री जर खराब असेल तर मग एंट्रीपासूनच घराचं निरीक्षण होत असतं. ते झालं आणि मग इकडे मी लादी पुसायला घेतली. मी पहिले हॉलपासून सुरुवात करते, कारण ना बरं असतं. आणि ना हे सगळं ना मी मिस्टर यायच्या आत, म्हणजे 12-12:30 वाजता जेवण करायला येताना, तर ते यायच्या आत मी सगळ्यांना लादी वगैरे पुसून आणि हे सगळ्यांना स्वच्छ करून घेते. म्हणजे कसं आहे, आतमध्ये एंट्री केली की जरा असं नीटनेटकं आणि फ्रेश वाटतं बाहेरच्या माणूस आतमध्ये घरात आल्यानंतर. मग मी असंच करते. आणि उर्वी पण काही नसते त्या वेळामध्ये, मग मी पटकन अशा लाद्या वगैरे पुसून घेते. नाहीतर जेव्हा ती असते ना तर मग तिचं मध्ये असं चालू असतं काही ना काही. मग त्याच्यामुळे ना मग मी काय करते, जसं जमेल पट्टापट मी लाद्या वगैरे पुसून घेत असते. मी ना आधी काय करायचे, मॉपनेच लादी पुसायची. पण दोनदा काय झालं, मॉप आहे ना माझ्याकडून, म्हणजे मला असं मॉप टिकतच नव्हता. काय व्हायचं, त्याची जी दांडी आहे ना मॉपची ती ना गंज लागल्यासारखे व्हायचं. एक 5-6 महिने झाले की लगेच. मग मी काय केलं, तो मॉप वापरणंच सोडून दिलं. आणि ना म्हटलं आता चला आपण आहे ना हातानेच लादी पुसूया, कारण आहे ना हातानेच बेस्ट असते. आणि कसे काने कोपरे आपले सगळे निघून जातात हाताने पुसलं म्हणजे, एकदम स्वच्छ दिसतात. तसं मॉपने कसं इतकं फारसं काही चिकट डाग वगैरे ते निघत नाही आपले. आणि काने कोपरे जे असतात ते पण काही इतके खास निघत नाही. मला ते मॉप काही पहिल्यापासून आवडतच नव्हतं, पण म्हटले चला बरं आहे आपलं, नाही म्हटलं तर म्हणजे पटकन मॉपने कुठे जायचं असले की म्हणजे असं आपण पटापट आवरून मॉपने लादी वगैरे पुसून असं म्हणजे एमर्जन्सीसाठी चांगलं आहे. तर ना पण म्हटले नंतर म्हटले चला आपल्याला तो खूप कंटाळवाण होऊन जाईल जर मॉपची जर सवय लागली तर. म्हणून म्हटले मग माझं ठरलं होतं की मॉप घ्यायचा, पण म्हटले नको, मॉप जर घेतला ना आणि कधी जर अशी वेळ आली ना की हाताने लादी पुसायची तर मग ते तेव्हा खूप कंटाळा येईल. त्यामुळे ना मी मॉप घेणंच बंद केलं. आणि तो मॉपही मला काही टिकत नाही खरं सांगायचं झालं तर, कारण 1-2 म्हणजे 2 वर्षात माझे 2 मॉप झालेले आहे. तर म्हटलं आता बस करा, आता काही घ्यायचं नाही.
किचन झाला, लादी झाली, हॉल झाला माझा पुसून, किचनची आणि हॉलची लादी झाली पुसून. इकडे मी गॅलरीत आली. गॅलरीत पण आहे ना माती सगळी झालेली होती आणि मग ते पण मी गॅलरी आपली पुसून घेत होती. हे ना मी माझं 11:30 वाजता म्हणजे मी लादी पुसायला घेतली आणि त्यानंतर मला आहे ना उर्वीला आणायला जायचं होतं. आणि उर्वी आल्यानंतर आहे मग तिचं तर काही विचारायचंच नाही, गाडी घेऊन इकडे तिकडे फिरायचं, खेळायचं, हे करायचं ते करायचं असं तिचं चालू असतं. कसं आहे पटपट कामं सकाळीच आहे ना लवकर होऊन जातात ना, तर मग असं फ्रेशही वाटतं आपल्याला आणि कंटाळाही येत नाही. नंतर मग फार दुपार जर झाली ना 1-2 वाजले ना की मग त्या कामांचाही खूप कंटाळा येतो आणि मग ते करावंसं वाटत नाही. माझ्या बाबतीत तरी असंच आहे. फार वेळ जर झाला ना 12च्या नंतर जर वेळ झाला ना खूप, तर आहे ना मला खूप कंटाळा येतो. मग इथे ना मी शाळेत गेली उर्वीला आणायला आणि त्याचबरोबर मला वजन काटा दिसला तर मी लगेच उर्वीचं वजनही करून घेतलं. तर छान वजन आहे तिचं, थोडं थोडं वाढतं आहे. हा तिचा 12चा टाईम यायचा. तर माझं 9 ते 12चं रुटीन असं होतं. आणि त्यानंतर मी काय केलं, हे जे टेरेसवरचे जे कपडे आहे ना सुकले होते मी सकाळी धुतलेले, तर ना ते घेऊन आली. कसे मशीनमध्ये धुतलेले कपडे आहे ना तर मग पटकन सुकून जातात, हाताने धुतलेले ना जरा वेळ लागतो. तर म्हटले चला आता आपण आहे ना कपडे घेऊन येऊया आणि त्याच्या घड्या करूया. उर्वीचं पॉपकॉर्न खायचं चालू होतं. मी घरी पॉपकॉर्न बनवले होते ना तर तेच मी तिला दिले होते आणि ती खात होती. चला तर आजचा माझ्या लॉगला मी इथेच एंड करते. लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या लॉगमध्ये. धन्यवाद.